एक सांगा की रेस्टिंग नाही तर या राज्याच्या प्रत्येक विभागात भ्रष्टाचार सुरू आहे. या सरकारचा कंट्रोल नाही आहे. आता मंत्रीच भ्रष्टाचारी असतील तर सर्वसामान्य तिकडे असणारे अधिकारी काय करणार? शेत कुंपण खातं आहे असं म्हणतात. अशी परिस्थिती या सरकारची आहे. त्यामुळे आज जे भ्रष्टाचार होत आहेत या सरकारला या सत्तेवरून पालटवून टाकणं हा एकमेव पर्याय या जनतेसमोर आहे. निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय. तुम्ही म्हणाला मला कागद द्या. अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही. अध्यक्ष महाराज, का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला? गरिबांच्या दृष्टिकोनातला महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज. आता हे जे मशीन लावलेली आता राशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज. ते त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज. गरिबाच्या तोंडात घास जात नाही. हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याचा सरकार गंभीर नाही अध्यक्ष महाराज. आणि मी तुम्हाला मुद्दाहून सांगितलं अध्यक्ष महाराज, माझं माहिती आहे नाशिक, मंत्रालय आणि ठाणे हे त्याचे केंद्रबिंदू आहेत अध्यक्ष महाराज. आणि या संदर्भात हा रिपोर्ट ज्या रिपोर्टरनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे असे गोविंद तुपे आपल्याबरोबर जोडले गेलेत. आणखी सविस्तर तपशील त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया, चर्चा करूया. गोविंद, आपण हा सगळा रिपोर्ट केला आणि खूप मोठा धक्कादायक वास्तव आपण महाराष्ट्र शासनाच्या नजरेला आणून दिलं. अर्थात यावर विधान भवनामध्ये सुद्धा चर्चा झाली, सभागृहामध्ये हा मुद्दा उपस्थित झाला. मात्र इतकी मोठी सिस्टम अशा प्रकारे भ्रष्टाचारानं पोखरलेली आहे हे जेव्हा आता समोर येत आहे तेव्हा काय नेमकी आपण अपेक्षा करूया? कारण योगेश कदम यांनी सांगितलेलं आहे, ग्वाही दिलेली आहे की कडक शिक्षा करू. मात्र काय आपण नेमकी अपेक्षा करूया? नक्कीच एकूण जर बघितलं तर हा सगळा जो घोटाळा आहे रेशन दुकानदार आणि या सिस्टीम मधले जे अधिकारी आहेत यांनी मिळून केलेला आहे. कारण गायब करून काळ्या बाजारात विकलंय. त्याचबरोबर जे लोक मृत पावलेले आहेत त्यांचेही अंगठे लावून, बोगस अंगठे लावून त्यांचं धान्य विकलं गेलेलं आहे. आणि हा जो आकडा आहे हा जवळपास मुंबई ठाण्यातला हा फक्त 5 कोटीचा आकडा आहे. राज्यभरात जर बघितला तर हा महिन्याभराचा जो आकडा आहे तो 20 कोटीपेक्षा जास्त जातो असं इथले काही जाणकार सांगत आहेत. आणि याच अनुषंगाने आपण ज्यावेळेला बातम्या समोर आणल्यानंतर विधान भवनात आणि विधान भवनातल्या हाऊसमध्ये याबद्दल प्रश्न उपस्थित झालेत. पण त्याचबरोबर विभागामध्ये याची कारवाई सुरू झाल्याची माहिती मिळते आहे. काही विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही माझा संपर्क झाला, मला याबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की ज्या गेल्या 6 महिन्यात, गेल्या वर्षभरात ज्या दुकानदारांनी 90%, 95% पेक्षा किंवा 100% ज्या दुकानातून मालाची विक्री केलेली आहे आणि ठराविक महिन्यातील 1 ते 2 तारखेला ज्या दुकानदारांनी मोठ्या प्रमाणात कार्ड मारलेले आहेत अशा दुकानदारांची जर चौकशी केली तर या घोटाळ्याचं मूळ सापडेल. आणि अशा पद्धतीने ही चौकशी सुरू झालेली आहे. डेप्युटी सेक्रेटरी असतील, सेक्रेटरी असतील यांनी या सगळ्याची माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि विभागातला तशा सूचनाही देण्यात आल्याची माहिती मिळते आहे की असे जे दुकानदार आहेत ज्या दुकानदारांना ॲक्सेस देऊन ठराविक वेळेमध्ये माल काढण्यात आला त्या सर्वांच्या याद्या बनवण्याच्या सूचना दिल्या असल्याची खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्याला मिळते आहे. आता ह्या रिपोर्ट आल्यानंतर, अशा पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर विभाग या दुकानदारांवर कशा पद्धतीची कारवाई करतं हे पाहावं लागणार आहे. कारण का हे जे दुकानदार आहेत याला न्यायालयामध्ये चॅलेंज देतात आणि स्टे घेतात. त्यामुळं एकूणच अशा दुकानदार कायमचे बंद केले जाणार का? ज्यांनी लोकांचं गेल्या वर्षानुवर्षे राशन खाल्लंय त्यांच्याकडून रिकव्हरी केली जाणार का? आणि यातल्या काही रेशन दुकानदारांवर जे गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांना जेलची वारी घडवली जाणार का? हे अनेक सगळे प्रश्न जे आहेत ते सध्या तरी अनुत्तरित आहेत. परंतु लोकांनीही यामध्ये एक सजग होऊन भूमिका घ्यायला पाहिजे की ज्यांनी फक्त पुराव्यासाठी रेशन कार्ड तयार केलंय त्या लोकांच्या नावावरचं रेशन कोणतर दुकानदार, कोणतर टेक्निकल पर्सन हडप तर करत नाहीये ना, याचीही खातरजमा लोकांनी सुद्धा केली पाहिजे. आणि त्यासाठी त्यांच्या विभागातल्या रेशन दुकानाकडे जाऊन याची चौकशी सुद्धा केली पाहिजे. आणि सगळ्यात यातला एक कळीचा मुद्दा जे आहे की ज्या रेशन दुकानांची चौकशी सुरू आहे की ज्यांचा गृहभेटी अहवाल तयार करण्यात आला तो गृहभेटी अहवाल सुद्धा ज्या अधिकाऱ्यांनी बनवलेत ते सुद्धा सोयीस्कर बनवलेले आहेत. त्याच्यामध्ये ठराविक प्रश्न गाळण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर लोकांचे जे पत्ते आहेत ते अपूर्ण लिहिलेले आहेत जेणेकरून जे पीडित लोक आहेत त्यांच्यापर्यंत बाकीची कुठलीही यंत्रणा पोहोचू नये याची खबरदारी जी आहे गृहभेटी अहवाल तयार करताना रेशनिंग विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे या सगळ्या रिंगमध्ये जे सहभागी असणारे अधिकारी आणि रेशन दुकानदार आणि यांना चालवणारे मास्टरमाइंड आका या सगळ्यांची चौकशी होईल का हा प्रश्न आहे.
निश्चितच गोविंद, आणि जोपर्यंत या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत तोपर्यंत झी 24 तास या प्रश्नाचा पाठपुरावा करत राहील असं आपण सांगूया. निश्चितच प्रेक्षकांना या क्षणी खरं तर गोरगरीब जनतेसाठी या योजना आणल्या जातात, मात्र याची अंमलबजावणी होताना कशा पद्धतीनं होते, कोणाला याचा मलिदा मिळतो, हे सगळं या प्रकरणामधून आता पुढे आलेलं आहे. गोविंद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आणि या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय, नाना पटोले यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केलाय आणि झी 24 तासच्या बातमीचे अशा प्रकारे आज कामकाजात सुद्धा पडसाद उमटलेले आहेत. महत्त्वाची बातमी, झी 24 तासनं हा पंचनामा कालपासून केलेला होता आणि ही बातमी लावून धरलेली होती. रेशनची ही शीतं म्हणजे भ्रष्टाचाराची कशी भूतं आहेत हे सगळं जनतेसमोर आणल्यानंतर त्याचे पडसाद आज विधिमंडळाच्या कामकाजात सुद्धा दिसून आले. आज विधानसभेमध्ये नाना पटोले यांनी हा सगळा मुद्दा उपस्थित केला आणि सरकारच्या नजरेमध्ये हा संपूर्ण प्रकार आणून दिल्यानंतर आता लवकरच यावर कारवाई होईल अशी अपेक्षा आहे. निकृष्ट दर्जाचा तांदूळ या राज्यामध्ये आपण गरीब लोकांना देतोय. तुम्ही म्हणाला मला कागद द्या, अजून सरकारकडून आम्हाला त्याची माहिती मिळाली नाही अध्यक्ष महाराज. का अधिवेशन संपल्यानंतर सरकार सांगणार आम्हाला? गरिबांच्या दृष्टिकोनातलं महत्वाचा विषय होता अध्यक्ष महाराज. आता हे जे मशीन लावलेली आता राशनच्या दुकानामध्ये त्यालाही बोगस आहे अध्यक्ष महाराज. ते ठीक, त्यालाही कॉन्ट्रॅक्टर लावलेले आहेत अध्यक्ष महाराज. गरिबाच्या तोंडात घास जात नाही. हनी ट्रॅप सारखा मोठा विषय त्याच्या